हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन. आणि आज आपण बनवतोय सुंदर असं DIY फ्लेमिंगो आपल्या बाल्कनी गार्डनसाठी. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही बँगल्स, एमसील, पिंक आणि व्हाईट ॲक्रेलिक कलर. चला तर सुरू करूया आजच्या DIYला. तर इथे सुरुवातीला मी काही बँगल्स घेतलेत. 6 बँगल्स आपल्याला लागणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला मी बँगल्स कट करून घेतलेत. खूप इझिली कट होतात. आता जी कोय आहे तिच्या खालच्या बाजूला आपल्याला 2 मार्क करून घ्यायचे आहेत. फ्लेमिंगोच्या बॉडी शेप लक्षात घेऊन त्यानुसारच होल करताना कोयचा शेपही ॲनालाइज करून मग मार्क करायची आहे. म्हणजेच खालचा भाग ठरवा, तिथे आपल्याला त्याचे पाय बनवायचे आहेत. इथे जुन्या नाईफच्या मदतीने मी 2 होल करून घेतलेत. रेडी केलेल्या तारा त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यात. तर हे आपल्या फ्लेमिंगोचे पाय तयार झालेत. तर आता इथे मानेचा तोंडाचा भाग बनवण्यासाठी पुन्हा इथे चाकूच्या साह्याने होल करून तिथे मी तार इन्सर्ट करून मान वळवून थोडासा मानेचा शेप दिला आहे. त्यानंतर एमसीलचे दोन्ही पार्ट यूज करून एकत्र करून मी तिथे तोंड बनवणार आहे फ्लेमिंगोचं. तर एमसीलचे पार्ट यूज करताना म्हणजे मिक्स करताना आपण हातावर नक्की पावडरचा यूज करा, जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही. तसंच जिथे मी एमसील अप्लाय करणार आहे त्याआधी प्रत्येक ठिकाणी फेविकॉल MRचा मी यूज केला आहे आणि त्यानंतरच मी प्रत्येक ठिकाणी एमसील अप्लाय केलेलं आहे. फ्लेमिंगोचे जे पण बॉडी पार्ट्स आपण बनवलेत ते चांगले सिक्युअर होण्यासाठी म्हणजेच मजबूत होण्यासाठी आपण त्या ठिकाणी एमसील लावून ते सिक्युअर केले आहेत, जेणेकरून ते फिक्स राहतील चांगल्या पद्धतीने. आणि या कोय मी यूज करण्याआधी चांगल्या स्वच्छ करून 2-3 दिवस वाळवून मग यूज करत आहे. तर या पद्धतीने आपले फ्लेमिंगो इथे रेडी झालेत. आता वेळ आली आहे त्यांना कलर करण्याची. तर इथे अगदी थोडंसं एमसील आपलं यूज झालं आहे. बाकीचं उरलेलं एमसील आपण पुन्हा व्यवस्थित पॅक करून ठेवून देत आहोत, जेणेकरून ते पुन्हा आपल्याला वापरता येईल. आता आपण कलर करतो आहे फ्लेमिंगोला. तर कलर करण्यासाठी मी पिंक कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता, सो मी हॉट पिंकमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स करून इथे हा शेड तयार झाला आहे. जो शेड तयार झाला आहे तोच मी इथे यूज करते आहे, कारण बाकी पिंक कलर तर माझ्याकडे नव्हता. इथे मी 2 फ्लेमिंगो बनवले. तर दोन्ही फ्लेमिंगोंना मी वेगवेगळा कलर करणार आहे. दुसऱ्या फ्लेमिंगोला मी रेड कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स करून जो शेड बनला आहे, जरासा गाजरी कलर बनला आहे, तर तो शेड मी देणार आहे. तो दुसरा फ्लेमिंगो जो आहे तो मी 2 कलरमध्ये बनवला आहे. एक साईड मी व्हाईटच ठेवली आणि दुसरी साईड रेड आणि व्हाईट मिक्स करून जो पण शेड बनला आहे, जो की तुम्हाला दिसतो आहे, ती साईड मी बनवली, जेणेकरून आपल्याला आलटून पालटून फ्रंट साईड दोन्ही यूज होतील अशा पद्धतीने मी बनवले आहेत. म्हणजेच इथे आपले 2 नाही तर 3 फ्लेमिंगो तयार झालेत. आणि हे मी माझ्या प्लांटर्समध्ये यूज करणार आहे. सो पाय मी त्यांचे असेच साधेच ठेवलेत, कारण ते कुंड्यांमध्ये खोचता आले पाहिजेत यासाठी. तुम्ही जर घरात डेकोरेटिव्ह पीस म्हणून जर यूज करत असाल तर त्याला पाय खाली बनवावे लागतील. त्या पद्धतीने त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. इथे थोडंसं बॉडीवर फेदर्ससाठी मी थोडंसं डिझाईन काढले. या फ्लेमिंगोचा पाय मी थोडासा वाकवला आहे, म्हणजे जसा तो चालताना दिसेल या पद्धतीने मी दाखवण्याचा इथं प्रयत्न केला आहे. तर या पद्धतीने आपले छानसे क्यूट असे फ्लेमिंगो तयार झालेत. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्ट करा. तसे फ्लेमिंगो तयार करून बघा तुमच्या बाल्कनी गार्डनमध्ये किंवा घरात डेकोरेटिव्ह पीस म्हणून त्याचा नक्कीच छान उपयोग होईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा
म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.